तर आज मी पहिल्यांदाच एका नागाला कसं पकडतात की नाही ते बघितलेलो. सकाळी सकाळी लवकर 7 वाजता आवरून की नाही मळ्याकडे आलो आणि खटावच्या बाजाराला जायचं असल्यामुळे की नाही सगळे टोमॅटो की नाही एका कॅरेटात भरून घेतलो आणि भरलेले कॅरेट असे सगळे गाडीवरतून बांधून की नाही बाजारला जायसाठी तयार झालो. आणि मग नंतर तेवढंच एक 4-5 किलोमीटरचा रस्ता पार करून की नाही मी एकदाच खटावच्या बाजारातून पोहोचलो. आणि इथं आल्यावर की नाही आपलं बाजारचं कॅरेट पहिल्यांदा खाली ठेवलं आणि नंतर की नाही वैभवदा संघ त्यांची काकडी आणायसाठी निघालो. लय काय बकळ आणायचं नव्हतं, एवढं आणायचं होते ते सगळे घेऊन की नाही आणि बाजारात आलं. एवढ्यात मग आपल्या इकडे बाजार पण की नाही आता हळूहळू भरायला पण चालू झालता. त्यामुळे मी पण की नाही आपलं सगळं टोमॅटो की नाही असं एकदम लावून घेतलं आणि मग नंतर की नाही आपलं विकायला पण चालू केलं. आता नाही तसं बाजारात बसून विकायची एक मजा की नाही लईच भारी येत असत्या. म्हणजे कसं असं पुढनं पैसे येत असतात की नाही तेव्हा लय भारी वाटत असतंय. आणि त्याच्याबरोबर आपले फॉलोअर्स आपल्याला बाजारात भेटायला येतात की नाही तेव्हा तर एकदम भारी वाटतंय. बरं ते सगळं जाऊ दे, तर सकाळी 8 वाजता विकायला चालू केलं आणि संपायला की नाही 10 वाजलेलं. नंतर मग आता जेवढं सगळं विकून झालेलं पैसे होते की नाही ते सगळं मोबाईलवर ऑनलाईन मारून घेतलो. तसं पण आता इकडे बाजार पण की नाही आता हळूहळू संपत झालता. त्यामुळे की नाही मी पण इथलं सगळं आवरून की नाही घरी चाललेलो. पण तेवढ्यात एकदम आमच्या गावात पोहोचल्यावर की नाही एवढी बक्कळ गर्दी दिसली. आणि ही एवढी बक्कळ गर्दी व्हायचं कारण म्हणजे की नाही इथं नागाला पकडायचं चालू होतं. आणि ह्याला पकडायसाठी की नाही आपला सर्प मित्र शामदाद असल्यामुळे काही विषयच नव्हता, कारण त्यांनीच की नाही त्याला हळूच धरून की नाही एका पोत्यात घातलेली आणि मग त्याला गावापासून कुठं लांब सोडायसाठी की नाही घेऊन गेले. आणि मी पण की नाही आपल्या शेवटी एकदाच घरी येऊन पोहोचलो.